श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुचरित्र पारायण सुरू आहे. तर हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे हा वेदतुल्य मानण्यात आलेला आहे. हे जे पारायण आहे हे करत असताना काही महत्त्वाचे नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर आपण नियम पाळून पारायण केले तरच पारायणाची फलश्रुती आपणास मिळत असते. आणि ज्या वेळेला आपण सर्व नियम पाळून पारायण करतो त्यावेळेला आपणास एक मानसिक समाधान मिळते ते वेगळेच. तर हे गुरुचरित्र पारायण करत असताना अत्यंत महत्त्वाचे कोणते असे नियम आहेत या नियमांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. श्री गुरुचरित्र वाचनाचे काही नियम. एक दिवस अगोदर 4 श्वान म्हणजे कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य म्हणजे पोळी चपाती द्यावी. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. जमिनीवर चटई सतरंजीवर शयन करावे म्हणजे झोपावे. 1 धान्य अन्न जेवण करावे. चपाती भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच अन्न 7 दिवस घ्यावे. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. सेवेकऱ्यांचे अन्न परान्न होत नाही. शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. 7 दिवस शुभ बोला. कोणाविषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. शक्यतो ॲसिडिटी म्हणजे पित्त वाढणार नाही यास्तव कडधान्य म्हणजे डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज्य करावी. त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. त्याचसोबत काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवस वर्ज्य ठेवावे. तर बघा पारायण काळामध्ये महिला डोक्यामध्ये काळ्या क्लिपा घालतात किंवा बो घालतात ते सुद्धा घालू नये. त्याचप्रमाणे चामड्याची चप्पल सुद्धा या पारायण काळात घालण्यास वर्ज्य आहे. तसेच श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचन करावे. तर बघा वाचताना काही चुका होत असतात. त्याचप्रमाणे झोप येणे जांबी येणे तसेच ढेकर येणे तसेच काही शब्दोच्चार असतात ते चुकून आपल्या ह्याच्यातून तोंडातून वाचनातून गेलेले असतात. हे सर्व जे काही आहेत ह्या चुका टाळण्यासाठी आपणास एक वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचे आहे. या सप्ताहाच्या काळात अजून जर तुम्हाला पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगा. या पारायणाचा आणि आपल्या मार्गाचा खास उद्देश म्हणजे परस्त्री माते समान हे या मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करणे खूप महत्त्वाचे आहे. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलाचार कुलधर्म पालन होते का. कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत ते अवश्य वाचावे. त्याचप्रमाणे सर्व सौभाग्यवती महिलांनी पारायणाला बसताना कपाळी हळदी कुंकू लावावे आणि प्रत्येक
प्रत्येक हातात कमीत कमी काचेच्या 2-2 हिरव्या बांगड्या असू द्याव्यात. सर्व महिलांनी पारायण करताना डोक्यावर पदर असू द्यावा. कोणीही पारायण करताना काळे वस्त्र परिधान करू नये. महिला असो किंवा युवती सर्वांनी भारतीय पोशाख म्हणजे साडी परिधान करावी. इतर कुठलाही पोशाख जसे की पंजाबी, जीन्स पॅन्ट घालून आल्यास पारायणाला बसू दिले जाणार नाही. सर्व पुरुषांनी धोती किंवा कुर्ता पायजमा परिधान करावे. कोणीही जीन्स पॅन्ट किंवा इतर कुठलीही पॅन्ट घालून पारायणाला बसू नये. आता पाहूया गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे नियम. पारायण काळात 7 दिवस खालील अन्न खावे. एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी किंवा पुरी शिरा हेही चालेल. त्याचप्रमाणे पालेभाज्या खाऊ शकतात, ज्यात लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता इत्यादी. फळभाज्या खाऊ शकतात जसे की बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, घोसाळ म्हणजे गिलके, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर, सुरण, रताळे इत्यादी. फळे सर्व खाऊ शकतात, फक्त कडू फळे वर्ज्य आहेत. तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो. शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल वापरू नये. मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकतात. गरम मसाला, गोडा मसाला, त्याच मसाला इत्यादी वर्ज्य आहे. त्याचप्रमाणे दूध, दही, ताक, कढी खाऊ शकतात. पारायण काळादरम्यान वारानुसार जर उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकतात. यामध्ये वर्ज्य असे आहेत ते म्हणजे द्विदल धान्य म्हणजे ज्या धान्याचे 2 तुकडे होतात जसे की शेंगदाणे आहे, तुरडाळ आहे, मूगडाळ आहे. त्यामध्ये कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये. गवार खाऊ नये. वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य आहे. चहा, कॉफी घेऊ शकता. पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा खाऊ नये. त्याचप्रमाणे पारायण काळामध्ये एखाद्या व्यक्तीला चुकीचे बोलणे, चुकीचे कर्म करणे, त्याचप्रमाणे शिव्या श्राप देणे, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणे म्हणजे ह्या ज्या सर्व गोष्टी आहे ह्या अनिती आहे. तुम्ही कितीही सेवा केल्या तर ह्या गोष्टी जर तुम्ही करत असेल तर तुमच्या कोणत्याच पारायणाला आणि सेवेला अर्थ नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टी जसे की चोरी करणे, लबाडी करणे, मांसाहार करणे, मद्य करणे, व्यसने करणे इत्यादी सर्व गोष्टी नेहमीच त्याचप्रमाणे पारायण काळामध्ये कमीत कमी वर्ज्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मैत्रिणींनो, हे झाले गुरुचरित्राचे स्वामी केंद्रामध्ये सांगितलेले त्याचप्रमाणे गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असणारे अत्यंत महत्त्वाचे नियम. आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे, स्वामी सेवेचे व्हिडिओ टाकत असते. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.